नमस्कार, मी रोहिदास ढुंड प्रियंका न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत. अकोले तालुक्यात असलेले काजवा महोत्सव हा बहुतांश भागामध्ये भंडारदरा परिसरामध्ये खूप छान प्रकारे बघायला काजवा उत्सव बघायला आपण जेव्हा भंडारदरा परिसरामध्ये जातो त्यावेळेस एक विशेष असं घडतं की आपल्याकडे असलेले मोबाईल त्यामध्ये मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये काजवा दिसत नाही. त्यामुळे मोबाईल प्रेमी हे नाराज होतात, कारण काजवा या आपल्या कॅमेऱ्यामध्ये काजव्याचे चित्र व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यासाठी मिनिमम 2.8च्या फोटो कॅमेऱ्याचे ॲपरेचर हे 2.8च्या कमी पाहिजे. त्याच वेळेस त्या काजव्याचे चित्र आपल्या कॅमेऱ्यात किंवा लेन्समुळे होऊ शकते, परंतु 2.8पेक्षा 1.8 अशा वेगवेगळ्या लेन्सेसने त्याचे चित्रीकरण करता येते. त्यामध्ये विशेष असं की जेव्हा मी काजवा उत्सव बघायला गेलो त्यावेळेस माझ्याकडे 85 लेन्स होती आणि 2.8ची होती. त्यामुळे जे वाईड अँगलचे जे चित्रीकरण किंवा पिक्चर दिसत नाही 85 लेन्समध्ये. त्यासाठी MM किंवा 35mm लेन्समध्ये खूप छान प्रकारे चित्रीकरण करता येईल. अशा प्रकारे खूप छान प्रकारे काजवा महोत्सव बघायला प्रत्येकाने एकदा तरी यावे आणि त्याचा आस्वाद घ्यावे. त्या ठिकाणी असलेले फॉरेस्ट डिपार्टमेंट वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी त्यांचे गार्ड वगैरे ठेवलेले आहेत, त्यामुळे कसलीही भीती नाही आणि खूप छान असे निसर्गरम्य वातावरणामध्ये रात्रीच्या वेळेस वेगळा अनोखा असा काजवा महोत्सव बघायला मिळतो. खूपच छान. काजवा महोत्सव बघायला तुम्ही जर गेला असाल तर तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आले नसेल तर जरूर एकदा येऊन प्रत्यक्ष अनुभव घ्या. खूपच छान असा काजवा महोत्सव असतो. मोबाईल किंवा यूट्यूबला बघण्यापेक्षा रिॲलिटीमध्ये खूपच छान असा अप्रतिम क्षण त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो. आम्ही एक छोटासा प्रयत्न केला. आम्ही गेलेल्या दिवशी काजवा महोत्सव कसा बघितला. आमचा यूट्यूब चॅनल आवडल्यास लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. सांग कस मनातलं सांगाव तुला. अधीर झालो तुझ्या दिसण्याने, बेभान झालो तुझ्या हसण्याने.